गणित विभाग दुसरा प्रश्नपत्रिका 9. प्रश्न दिला आहे 26. 550 ही संख्या कशी लिहितात? 550. तर पर्याय क्रमांक 3 550. 70 7 70 या विस्तारित मांडणीची संख्या कोणती होणार? तर 777. पर्याय क्रमांक 4. 1 ते 100 या संख्यामध्ये एकूण किती मूळ संख्या आहे? तर 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 25. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47. नंतर कोणती आहे? 53 59 आणि 61 67 71 73 77 83 89 आणि लास्ट कुठली आहे? 97. 250 आणि 250 ही बेरीज अक्षरात कशी लिहितात? तर याची बेरीज जर केली तर काय येईल? 500. 666 या संख्येतील अधोरेखित स्थानच्या अंकांची किंमत किती? मधातला अंक आहे किती येईल? 60. पर्याय क्रमांक 4. कोणत्या विषम संख्येस 2 ने भागल्यास बाकी किती उरते? 2 ने भागल्यास कोणत्या विषम संख्येस 2 ने भागल्यास बाकी किती उरते? आता याच्यामध्ये विषम संख्या आहे 3. 3ला जर 2 ने भागलं तर बाकी किती होणार? 1. 2ला भागलं तर 0च येईल. 0ला भाग जात नाही म्हणजे 2च्या बाजूला 0 येत नाही, पॉईंटमध्ये येईल आन्सर. ठीक आहे. 32. 507 अधिक 2 किती झाले? 509 आणि हे किती झाले? 409. हे झाले 509 आणि 409. 509 आणि हे झाले 409. कोणती संख्या मोठी आहे? ही. कुठलं सिम्बॉल येईल? सेकंड नंबर. 3 5 4 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच घेऊन तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येचा एकक स्थानचा अंक कोणता असेल? आता लहानात लहान संख्या तयार करायची म्हणजे कुठली येईल? 3 4 आणि 5 ही झाली लहानात लहान संख्या. एकक स्थानचा अंक कुठला आहे? 5. पर्याय क्रमांक 2. 237 327 273 आणि 723 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास शेवटून येणारी दुसरी संख्या कोणती? पहिली कोणती येईल? 237. दुसरी येईल 273. तिसरी आहे उतरत्या क्रमाने लिहायची, सॉरी. पहिली येईल 723. दुसरी येईल 327. तिसरी येणार आणि ही चौथी येणार. तर काय म्हटलं? शेवटून दुसरी. तर कुठली? 273. ठीक आहे, समजलं. उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत म्हणजे पहिलं मोठे संख्या येईल 723. नंतर येईल 327. नंतर येणार 273 आणि 237. जेव्हा आपण संख्या उतरत्या क्रमाने लिहायचं तर आधी कुठली संख्या येईल? मोठी. तर शेवटून दुसरी कुठली येणार? 273. पर्याय क्रमांक 2. टेबलची किंमत 945 रुपये असून खुर्चीची किंमत 612 रुपये आहे. तर दोन्ही किमतीतील फरक विचारला आहे. फरक म्हणजे काय करायचं आहे? वजाबाकी. 945 मधून 612 वजा करा. किती राहतात ते? 3 3 3 333. पर्याय क्रमांक 4. एका किलोस 9 दराने 35 किलो तांदळाची किंमत किती? 35 गुणेला काय करावं लागेल? 9. एका किलोची 9 दिली आहे तर मग 35 किलोची किती होणार? 9ने गुणाकार करा. 9 5 45. 9 27 28 29 30 31 किती होणार? 315 आहे एक ऑप्शनमध्ये. पर्याय क्रमांक 2. 605 भागेला 5 केले तर किती येणार? 5 1 5 5 2 10 5 1 5 121 आहे एक ऑप्शनमध्ये. पर्याय क्रमांक 4. 925 म्हणजे किती येणार? 925 वजा पावणे 500 म्हणजे किती येणार? 475. 925 आणि 475. काय सांगितलं? वजा करायला सांगितले. किती येणार?
450 आणि 450ला आपण काय म्हणतो 450. 16 वजा 4 गुणेला 4 म्हणजे किती येणार? आता इथं आधी काय करावं लागेल तुम्हाला? गुणाकार. 4 चूक किती होतात ते 16. 16 वजा 16 केले तर काय येतं? 0. ठीक आहे. नंतर 5 स्टार 0 या संख्येस 3ने भाग दिला, निशेष भाग जातो. स्टारच्या जागी कुठला अंक येईल? आता इथं 4 ऑप्शन दिले, 4 पैकी आधी ठेवून बघायचे. ते 3 घेतला, 3नी भाग द्यायचा, 3 1 3. इथे 2 राहतं, ते जाईल का भाग? नाही. परत 0 घेतला, 3 1 3, इथे 20 येतात, जाईल का भाग? नाही. तर 6 घेऊन बघा, 3 1 3, 3 8 24. परत इथं खाली 0 येतो, जाईल का भाग? नाही. 4 घ्या, 3 1 3, 3 8 24 म्हणजे किती येणार? 18. भाग जातो? जातो. म्हणजे कुठला अंक घ्यावा लागेल तुम्हाला? 4. या उदाहरणातील चौकटीत खालीलपैकी कोणता अंक असेल? आता इथे बघा 9 आणि 8 किती झाले? 17. हे किती झाले? 8. 8मध्ये किती मिळवले तर इथे 5 येतील. 9 10 11 12. 8मध्ये किती मिळवले तर 5 येतील. किती मिळवावं लागतील? 7. 8 आणि 7 किती होतात? 15. हातचा उरला 1. 3 आणि किती झाले? 4. म्हणजे काय येईल? पर्याय क्रमांक 7. सॉरी, इथं काय होतं, आपण बेरीज केली तर वजाबाकीचं सिम्बॉल दिलं आहे. इथे बघा, जर आपण कॅरी केला 18मधून 9 गेले तर किती राहतात? ते 8मधून 9 जातात का? नाही. मग 18मधून 9 गेलं किती राहतं? ते हे गणित जरा बेरजेचं आहे, पण इथे त्यांनी चुकीचं हे दिलेलं आहे. इथे सिम्बॉल जे आहे तुमचं ॲडिशनचं असायला पाहिजे. ठीक आहे, कारण इथे 8मधून 9 जात नाही आहे, आणि जर हातचा घेतला तर 18मधून 9 काढले तर इथे 9 राहतात. म्हणून हे चुकीचं प्रश्न दिसतो आहे. इथे जे आहे जे सिम्बॉल दिलेलं आहे ते कसे बेरजेचं असायला पाहिजे. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार? 7. 935 वजा 269 बरोबर किती? 935मधून जर 269 गेले किती राहतो? सांगा पटकन. 5मधून 9 जातात ते? नाही. 15तून 9 गेले किती राहतं? ते 6. 12तून 6 गेले किती राहतात? ते 6. 8मधून 2 गेले किती राहतात? ते 6. म्हणजे उत्तर काय येईल? 666. 435 अधिक 6 म्हणजे 435. तर 6 बरोबर किती? किती असणार आहे? 6 बरोबर 0. 435मध्ये किती मिळवले तर 435 राहतील. 435मध्ये 0 मिळवला तर 435च राहतील. 3 अंकी लहानात लहान संख्येला कितीने गुणावे म्हणजे उत्तर 1000 येईल. 3 अंकी लहानात लहान संख्या कुठली असते? 100. कितीने गुणावे म्हणजे 10ने गुणावे तर किती येईल? 1000 उत्तर येईल. ठीक आहे, कितीने गुणायचे? 10ला. घड्याळात 1:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होईल? 1:30 वाजता, 1:30 वाजले 12वर आणि 1 वर कुठला होईल? लघु कोन तयार होईल. ठीक आहे, 1:30 वाजलाय, 1 12वर राहणार आहे आणि 1 च्यावर तर लघु कोन तयार होतो. ठीक आहे, ब आणि अ पण होऊ शकतो. इकडे जर आपण हे बघा काटा जर असा घेतला आहे, 12 घड्याळ बघून घ्या तुम्ही. इथे 1 वाजला आणि ते 1:30 वाजला आहे, तर आपला जो काटा 1 इथे असणार आहे, 1 इथे असणार आहे. असा कोण पकडला तर विशाल कोण तयार होईल, असा पकडला तर लघु कोण तयार होईल. ठीक आहे, तर ब आणि अ दोन्ही पण होऊ शकतो. म्हणून काय येईल? पर्याय क्रमांक 3. 15 17 7 17 9 17 या अपूर्णांकाचा चढता क्रम कोणता? 7 9 15 कुठला येईल? चढता क्रम कोणता येईल? 15 9 7. 15 9 आणि 7 कुठे? पर्याय क्रमांक. तर याच्यात पर्याय क्रमांक किती दिले? 7 9 15. पर्याय क्रमांक 2. 7 अंश छेद 13 5 अंश छेद 13. 7 अंश छेद 13 आणि 5 अंश
छेद 13 अधिकचं चिन्ह आहे तर किती येईल? आता 7 आणि 5 किती झाले? 13. 13 भागिले 13, 13 एक 13 अंश छेद 12, 12 अंश छेद 13, 12 अंश छेद 23, 2 अंश छेद 13. इथं अधिकचं सिम्बॉल दिलं आहे, मग इथं वजाबाकी तर नाही येणार, पण यांनी वजाबाकीचं दिलं आहे. 12 अंश छेद 26 नाही होणार. 12 अंश छेद 13 होऊ शकतो, कारण 7 आणि 5 किती होतात? ते 12 अंश छेद 13. पर्याय क्रमांक 3. सोबतच्या आकृतीमधील रेखांकित भाग दर्शविणाऱ्या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल? आता किती बॉक्स आहेत बघा. 1 2 3 4 5 6 म्हणजे छेद किती येणार तुमचा? 6. अंश किती येणार? 1 2 3 4. 4 अंश छेद 13 कुठे? 4 अंश छेद 6. 3 मीटर 9 सेमी म्हणजे किती होणार? 3009 सेमी, 309 सेमी, 390 सेमी का 39 सेमी? तर हे 309 सेमी येईल. दररोज अर्धा लिटर दूध विकत घेतले तर एका आठवड्यात किती एकूण दूध विकत गेले? दररोज अर्धा लिटर घेतले. ठीक आहे. एका आठवडा किती दिवसांचा असतो? 7 का 8 दिवसांचा. 4 लिटर, 3 लिटर, 3.5 लिटर का 500 लिटर किती येणार? 3.5 लिटर. 7 दिवसांचा एक आठवडा असतो म्हणून किती येणार? 3.5 लिटर.